नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परिवर्तन लर्निंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी इयत्ता 10वी आणि 12वीला जाणार आहेत 2021-22 या वर्षाकरिता, त्यांच्यासाठी गुड न्यूज आहे। आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवरती न्यू बॅच स्टार्ट करत आहोत इयत्ता 10वी आणि 12वी करता 2021-22 करिता। ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, 12वीची बॅच आपण स्टार्ट केलेली आहे। एक लेक्चर झालेलं आहे मॅथमॅटिकल लॉजिकचं, हे दुसरं लेक्चर आहे मॅथमॅटिकल लॉजिकचं। पहिलं जे लेक्चर आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, जे तुमचे काही बंधू किंवा बहिणी असतील किंवा तुमचे मित्रमैत्रिणी असतील, त्यांना जे 10वीमध्ये जाणार आहेत अशांना सर्वांना व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा। जे त्यांच्यापर्यंत पोहोचवा, सर्वांना शेअर करा, जेणेकरून सर्वांना याचा फायदा घेता येईल। ठीक आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जे काय आता विद्यार्थी आहेत, समजा 12वीचे आहेत किंवा जे 10वीचे, ते काय करत असतात की व्हिडिओ बघता, परंतु त्यांचे काय होता, काही व्हिडिओज मिस होत असतात। म्हणजे तुमचे व्हिडिओज काय होता, मिस होता। कारण काय असतं, त्यासाठी तुम्ही जे चॅनल असतं त्याला सबस्क्राईब केलेलं नसतं। जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल आमच्या, तर काय होईल की तुम्हाला जेव्हा जेव्हा व्हिडिओ आम्ही पोस्ट करत जाऊ किंवा अपलोड करत जाऊ, त्यावेळेस तुम्हाला काय होईल, नोटिफिकेशन येत जाईल। ठीक आहे, मग त्यासाठी तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ जे काही चॅनल असेल, व्हिडिओला लाईक करायचं आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, म्हणजे तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील। चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूयात। आज आपण मॅथमॅटिकल लॉजिकचं दुसरं लेक्चर बघणार आहोत। पहिल्या लेक्चरमध्ये आपण जे काही तुमचं स्टेटमेंट आहे किंवा स्टेटमेंट म्हणजे काय, कोणते सेंटेन्स स्टेटमेंट असतं, त्याच्यानंतर लॉजिकल कनेक्टिव्ज बघितले दोन, एक कंजंक्शन आणि डिसजंक्शन। ठीक आहे, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण कंडिशनल, बाय कंडिशनल, निगेशन हे कनेक्टिव्ज बघणार आहोत। सोबतच आपण एक्झरसाइजलाही सुरुवात करणार आहोत। चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, स्टार्ट करूया। विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या लेक्चरमध्ये आपण कंजंक्शन आणि डिसजंक्शन हे दोन लॉजिकल कनेक्टिव्ज बघितलेले आहेत। ठीक आहे, तर आज आपण बघा कंडिशनल हे लॉजिकल कनेक्टिव्ह बघूयात की कंडिशनल म्हणजे काय। ओके, काय माहिती, हे कनेक्टिव्ज आपण कशासाठी वापरत असतो की जे काही कंपाऊंड स्टेटमेंट असेल त्यांना जॉईंट, म्हणजे दोन स्टेटमेंट सिंपल स्टेटमेंट असतात, ज्यांना जॉईंट केल्यानंतर काय होतं, कंपाऊंड स्टेटमेंट। मग ते जे काही जॉईंट करण्यासाठी आपण कनेक्टिव्ह वापरतो त्याला लॉजिकल कनेक्टिव्ह म्हणतो। मग असे लॉजिकल कनेक्टिव्ज किती प्रकारचे आहेत आपल्याकडे, ठीक आहे, आपण बघितलेले। मग आता आपण दोन बघितले, एक कंजंक्शन आणि डिसजंक्शन पहिल्या लेक्चरमध्ये। आज आपण बघणार आहोत कंडिशनल म्हणजे काय। ठीक आहे, कंडिशनल किंवा त्यालाच काय म्हणतो आपण, इम्प्लिकेशन। मग बघा, इफ टू स्टेटमेंट्स आर कनेक्टेड बाय यूजिंग, ठीक आहे, इफ टू स्टेटमेंट्स आर कनेक्टेड बाय यूजिंग कनेक्टिव्ह इफ देन। ओके, बघा काय म्हणते, इफ टू स्टेटमेंट्स आर कनेक्टेड बाय यूजिंग कनेक्टिव्ह इफ देन, म्हणजेच काय, कंडिशनल। इफ देन इट इज कॉल्ड, ठीक आहे, देन इट इज कॉल्ड कंडिशनल। ठीक आहे, देन इट इज कॉल्ड कंडिशनल। ठीक आहे, बघा कंडिशनल म्हणजे काय, जर एक तुमच्याकडे काय आहे, स्टेटमेंट आहे। इफ टू स्टेटमेंट्स, कंपाऊंड स्टेटमेंट आहे, म्हणजेच काय, त्याच्यामध्ये दोन स्टेटमेंट आहेत। इफ टू स्टेटमेंट्स आर कनेक्टेड, दोन स्टेटमेंटला काय करतोय, कनेक्ट करतोय बाय युजिंग द कनेक्टिव्ह इफ देन। ठीक आहे, इफ देन हे कनेक्टिव्ह आपण वापरतोय, आणि जर असे दोन स्टेटमेंट कनेक्ट करत असो तर त्याला आपण काय म्हणणार, कंडिशनल। ठीक आहे, म्हणजेच काय बघा, दॅट इज इफ पी अँड क्यू आर टू स्टेटमेंट्स। ओके, टू स्टेटमेंट्स, बघा पी आणि क्यू काय आहेत, दोन स्टेटमेंट आहेत, असं बघूया की इफ पी अँड क्यू आर टू स्टेटमेंट्स, देन इफ पी देन क्यू इज कॉल्ड कंडिशनल और इम्प्लिकेशन इज कॉल्ड कंडिशनल। ठीक आहे, बघा कंडिशनल म्हणजे काय, जर काय तुमच्याकडे पी आणि क्यू दोन स्टेटमेंट आहेत, then if p then q is called conditional or implication. ठीक है, it is denoted by बघा कशा प्रकारे डिनोट करता, p implies q, ठीक आहे, किंवा p implies q। ठीक आहे, अशा प्रकारे काय करतो आपण, याला डिनोट करत असतो। रीड कसं करतो मग, इट इज रीड ॲज P implies Q असं रीड करतो, किंवा और if P then Q। ठीक आहे, बघा कंडिशनल काय, कंडिशनल म्हणजे
की दोन स्टेटमेंटला आपण कनेक्ट करतोय बाय युजिंग द कनेक्टिव्ह लॉजिकल कनेक्टिव्ह इफ पी देन क्यू किंवा इफ देन हे काय आहे कनेक्टिव्ह आहे, त्याचा वापर करून आपण ज्यावेळेस दोन स्टेटमेंटला कनेक्ट करतोय त्यावेळेस आपण काय म्हणणार कंडिशनल आहे. ठीक आहे, कनेक्टिव्ह. मग बघा काय की दोन आपल्याकडे काय आहेत इफ पी अँड क्यू आर टू स्टेटमेंट्स, दोन काय आहेत पी आणि क्यू स्टेटमेंट आहेत. देन इफ पी देन क्यू इज कॉल्ड कंडिशनल. ठीक आहे, इट इज डिनोटेड बाय पी इम्प्लाइज क्यू. अशा प्रकारे आपण काय करतो याला डिनोट करत असतो किंवा असं नॉर्मली आपण हे वापरतो की पी इम्प्लाइज क्यू. ठीक आहे, मग रीड कसं करणार पी इम्प्लाइज क्यू किंवा काय इफ पी देन क्यू. ठीक आहे, हे काय आहे तुमचं कंडिशनल किंवा इम्प्लिकेशन. ठीक आहे, कंजंक्शन हे काय आहे तुमचं लॉजिकल कनेक्टिव्ह आहे. याला काय म्हणतो आपण लॉजिकल कनेक्टिव्ह. बरं, आता याचा काय करावं लागेल आपल्याला ट्रूथ टेबल ड्रॉ करावं लागेल की हे ट्रूथ टेबल की हे जे काही तुमचं कंडिशनल स्टेटमेंट आहे कधी ट्रू असतं कधी फॉल्स असतं. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही कंडिशनल वापरता स्टेटमेंट जॉईंट करण्यासाठी त्यावेळेस एखाद्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू जे काही तुमचं स्टेटमेंट फॉर्म होणार आहे कंपाऊंड स्टेटमेंट फॉर्म होणार आहे त्याची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला या कनेक्टिव्हचा तुम्हाला ट्रूथ टेबल ड्रॉ करावा लागेल. चला आपण ट्रूथ टेबल याचा ड्रॉ करूया. चला ट्रूथ टेबल बघूया. आता बघा ड्रॉ करायचा ट्रूथ टेबल. पी आणि क्यू दोन स्टेटमेंट आहेत आणि पी इम्प्लाइज काय तुमचा कंडिशनल आहे. कंडिशनलसाठी आपण ट्रूथ टेबल ड्रॉ करतोय. काय असेल ही कंडिशन माहिती आपल्याला टी टी किंवा टी एफ एफ टी किंवा एफ एफ हे काय तुमच्या पॉसिबिलिटीज आहेत. मग आपण पी आणि क्यूच्या दोन ट्रूथ व्हॅल्यूज काय असतात एक तर टी असेल किंवा एफ असेल ट्रू किंवा फॉल्स. ठीक आहे, काय झालं तुमच्या पॉसिबिलिटी दोन स्टेटमेंटसाठी. आता पी इम्प्लाइज क्यूसाठी बघा काय दिलेले पी इम्प्लाइज क्यू म्हणजेच काय कंडिशनल पी इम्प्लाइज क्यू असेल ह्या कंडिशनल पी इम्प्लाइज क्यू इज फॉल्स. बघा काय दिलेले की कंडिशनल क्यू पी इम्प्लाइज क्यू. आता आपण कशावरून फाइंड करणार त्या ट्रूथ व्हॅल्यू माहिती का आपल्याला. मग काय दिले कंडिशनल पी इम्प्लाइज क्यू इज फॉल्स ओनली व्हेन पी इज ट्रू अँड क्यू इज फॉल्स. बघा काय सांगितले की कंडिशनल पी इम्प्लाइज क्यू इज फॉल्स. कधी फॉल्स असणार आहे ओनली व्हेन पी इज ट्रू अँड क्यू इज फॉल्स otherwise it is true. बघा मग काय करावं लागेल आपल्याला चेक करणार की पी कुठे ट्रू आहे आणि कुठे फॉल्स आहे. मग बघा टी इम्प्लाइज टी काय असेल टीच असणार आहे. काय कधी फॉल्स आहे फक्त पी इज ट्रू आणि क्यू कसा असला पाहिजे फॉल्स. पी ट्रू क्यू काय फॉल्स म्हणजेच काय असणार आहे तुमचं फॉल्स. अदरवाईज काय असणार आहे ट्रू असणार आहे. बघा ट्रूथ टेबल कसा लक्षात ठेवायचा आहे कंडिशनलचा. काय कंडिशनल पी इम्प्लाइज क्यू इज फॉल्स ओनली व्हेन पी इज ट्रू अँड क्यू इज फॉल्स. मग काय बघणार आपण पी ट्रू आहे क्यू फॉल्स आहे तरच काय येणार आहे तुमचं फॉल्स भेटणार आहे. म्हणजे टी इम्प्लाइज एफ काय असेल एफ. बाकी वेळेस काय असेल तुमचं ट्रूच असणार आहे. मग टी इम्प्लाइज टी एफ इम्प्लाइज टी पण टी भेटेल आणि एफ इम्प्लाइज एफ पण टीच भेटेल. ठीक आहे, हे असं कशामुळे येतं आपल्याला बघा हेअर पी काय असतं पी इज हायपोथेसिस म्हणजे काय असेल तुमचं कन्सिडरेशन आणि क्यू काय असेल क्यू इज कन्क्लुजन. ठीक आहे ना. मग आता बघा जर समजा आपण हायपोथेसिसच फॉल्स घेतलं तर रिझल्ट कसा येणार आहे जो काही कन्क्लुजन येणार आहे ते पण चूक येऊ किंवा बरोबर येऊ ते काय असेल त्याची ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे टीच असेल किंवा ट्रूच असेल. ठीक आहे, फक्त आता याच्यामध्ये तुम्हाला कंडिशनलमध्ये काय लक्षात ठेवायचं आहे कंडिशनलचा समजा आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायची आहे. फक्त टी इम्प्लाइज एफ काय असतं एफ असतं म्हणजेच काय पी ट्रू असला पाहिजे आणि क्यू फॉल्स. त्याच वेळेस काय असतं कंडिशनल स्टेटमेंट फॉल्स असतं बाकी अदर वेळेस सर्व ट्रू असतं. ठीक आहे, हे होतं तुमचं कंडिशनलसाठी. आता आपण बाय कंडिशनल बघूयात. चला पुढचं कनेक्टिव्ह बघूया बाय कंडिशनल. ठीक आहे, बघा बाय कंडिशनल म्हणजेच काय डबल इम्प्लिकेशन. बाय कंडिशनल किंवा डबल इम्प्लिकेशन म्हणतो आपण. इफ टू स्टेटमेंट्स आर कंबाइंड युजिंग द लॉजिकल कनेक्टिव्ह इफ अँड ओनली इफ देन इट इज कॉल्ड बाय कंडिशनल. ठीक आहे, म्हणजे काय जर लॉजिकल कनेक्टिव्ह आपण इफ अँड ओनली इफ वापरलं तर त्याला काय म्हणणार आपण बाय कंडिशनल. म्हणजेच काय इफ अँड ओनली इफ म्हणजेच काय तुमचं बाय कंडिशनल. बघा जर दोन स्टेटमेंटला आपण इफ अँड ओनली इफने जॉईंट करतोय तर त्याला काय म्हणणार आपण बाय कंडिशनल. त्या म्हणजेच काय बघा इफ पी अँड क्यू आर टू स्टेटमेंट्स म्हणजे आपल्याकडे जर पी आणि क्यू हे दोन स्टेटमेंट असतील
देन पी इफ अँड ओनली इफ क्यू इज कॉल्ड ॲज बाय कंडिशनल. ठीक आहे, मग काय म्हणणार आपण, पी इफ अँड ओनली इफ क्यू याला काय म्हणणार आपण, इज कॉल्ड ॲज बाय कंडिशनल. ठीक आहे, बाय कंडिशनल स्टेटमेंट. इट इज डिनोटेड बाय पी डबल इम्प्लाइज क्यू. ठीक आहे, डबल इम्प्लिकेशन पी डबल इम्प्लाइज क्यू हे आपण काय करणार, अशा प्रकारे याला डिनोट करणार. ठीक आहे, इट इज डिनोटेड बाय पी डबल इम्प्लाइज क्यू. बघा कशा प्रकारे डिनोट करतोय, इट इज रीड ॲज पी बाय कंडिशनल क्यू. ठीक आहे ना, बाय कंडिशनल आहे, किंवा पी इफ अँड ओनली इफ क्यू. पी इफ अँड ओनली इफ क्यू म्हणजे बघा बाय कंडिशनल म्हणजे काय, कंडिशनलमध्ये काय होतं स्टेटमेंट, इफ पी देन क्यू. ठीक आहे ना, पी वरती क्यू डिपेंड होता. इथे काय बघा दोन्ही वेळेस इफ पी देन क्यू आणि अँड इफ क्यू देन पी. ठीक आहे, बाय कंडिशनल आहे म्हणजे टू वे आहे, दोन्हीकडून पण आहे. मग काय, जर असं स्टेटमेंट, जर दोन स्टेटमेंट, इफ टू स्टेटमेंट्स आर कंबाइंड बाय युझिंग द लॉजिकल कनेक्टिव्ह इफ अँड ओनली इफ, देन इट इज कॉल्ड बाय कंडिशनल. ठीक आहे, मग दोन स्टेटमेंट घेतले आपण पी आणि क्यू, आणि पी इफ अँड ओनली इफ क्यू याला काय म्हणणार आपण, बाय कंडिशनल म्हणणार. ठीक आहे, त्याला डिनोट कसं करणार आहेत बघा, पी डबल इम्प्लाइज क्यू. ठीक आहे ना, हे अशा प्रकारे आपण याला डिनोट करणार. रीड काय करणार, पी बाय कंडिशनल क्यू किंवा पी इफ अँड ओनली इफ क्यू. ओके, पी इफ अँड ओनली इफ क्यू. ओके, हे झालं तुमचं पी डबल इम्प्लाइज क्यू किंवा पी इफ अँड ओनली इफ क्यू. ठीक आहे, आता बाय कंडिशनल काय करावं लागेल, आता आपल्याला हे काय आपण बघितलं लॉजिकल कनेक्टिव्ह आहे, या कनेक्टिव्हसाठी आपल्याला काय करावं लागेल, ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करावी लागेल. ठीक आहे ना, काय करत असतो आपण, दोन स्टेटमेंट कनेक्ट करतोय. ठीक आहे, एकाच स्टेटमेंटची काहीतरी ट्रूथ व्हॅल्यू असेल, दुसऱ्या स्टेटमेंटची काहीतरी ट्रूथ व्हॅल्यू असेल. मग आपल्याला काय करावं लागेल, हे लॉजिकल कनेक्टिव्ह यूज केल्यानंतर जे काही कंपाऊंड स्टेटमेंट बनणार आहे त्या स्टेटमेंटचं ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करावं लागेल. मग ती कशी फाइंड करणार, त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ह्या लॉजिकल कनेक्टिव्हची म्हणजेच बाय कंडिशनलचं काय करावं लागेल, ट्रूथ टेबल म्हणजे सर्व पॉसिबल व्हॅल्यूसाठीचे काही ट्रूथ टेबल असेल तो आपल्याला ड्रॉ करावा लागेल, किंवा ते ट्रूथ टेबल बघावं लागेल की त्याच्या ट्रूथ व्हॅल्यूज कशा प्रकारे येतात. ठीक आहे, आता आपण ट्रूथ टेबल ड्रॉ करूयात. चला ट्रूथ टेबल बघा आता कसा ड्रॉ करायचा आहे. मग पी आणि क्यू स्टेटमेंट घेतलेले, पी डबल इम्प्लाइज क्यू म्हणजेच काय, पी बाय कंडिशनल क्यू. काय करायचं आपल्याला याच्या ट्रूथ व्हॅल्यूज फाइंड करायच्या. मग काय करत असतो आपण, पी साठी ट्रू घेणार, क्यू साठी ट्रू घ्या. या दोघांची पॉसिबिलिटी काय असतात, एकतर पी स्टेटमेंट ट्रू असेल किंवा फॉल्स असेल, क्यू काय असेल ट्रू असेल किंवा फॉल्स असेल. मग पॉसिबिलिटीज कशा होता बघा, हे आपण ड्रॉ करत असतो. एक तर टी असेल किंवा हा टी असला तर हा फॉल्स असेल, हा फॉल्स असेल तर हा टी असेल, किंवा दोघंही फॉल्स असू शकतात. ठीक आहे, ह्या झाल्या पॉसिबिलिटीज. मग आपल्याला इकडे व्हॅल्यूज फाइंड करायचे असतात. असं असेल तर काय असेल, मग त्यासाठी त्यांनी काहीतरी कंडिशन दिली असेल की डबल इम्प्लिकेशनमध्ये किंवा बाय कंडिशनलमध्ये. बघा बाय कंडिशनल स्टेटमेंट याची काहीतरी प्रॉपर्टी असेल, बरोबर आहे. आपल्याला याच्या ट्रूथ व्हॅल्यू कशा फाइंड करता येतील, काहीतरी प्रॉपर्टी जसं कंजंक्शनमध्ये, डिसजंक्शनमध्ये होती, किंवा तुमच्या इम्प्लिकेशनमध्ये होते, किंवा कंडिशनल म्हणजे. ठीक आहे, कसं होतं कंडिशनलमध्ये की जर पी ट्रू असेल आणि क्यू फॉल्स असेल तरच काय असतं, फॉल्स असतं, बाकी वेळेस ट्रू असतं. मग त्याच्यावरून आपण इथे व्हॅल्यू लिहिल्या होत्या. तसंच डबल इम्प्लिकेशनमध्ये किंवा बाय कंडिशनलमध्ये बघा, बाय कंडिशनल स्टेटमेंट इज ट्रू ओनली इफ, किंवा इफ बाय कंडिशनल स्टेटमेंट इज ट्रू इफ ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी अँड क्यू इज सेम. ओके, काय बाय कंडिशनल स्टेटमेंट इज ट्रू इफ ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी अँड क्यू इज सेम. म्हणजे दोघांची जर ट्रूथ व्हॅल्यू सेम असेल, टी असेल किंवा एफ असेल तरच हे काय असतं, ट्रू असतं. अदरवाईज फॉल्स. ठीक आहे, अदरवाईज कसं असेल, फॉल्स असेल. म्हणजे बघा काय असणार आहे, बाय कंडिशनल स्टेटमेंट पी डबल इम्प्लाइज क्यू. ठीक आहे, बाय कंडिशनल स्टेटमेंट पी डबल इम्प्लाइज क्यू इज ट्रू इफ ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ पी अँड क्यू इज सेम. दोघांच्या ट्रूथ व्हॅल्यू सारख्या असतील तरच ते काय असतं, ट्रू असतं. अदरवाईज इट इज फॉल्स. ठीक आहे, मग बघा दोघांची ट्रूथ व्हॅल्यू टी आहे, ट्रूथ व्हॅल्यू दोघांची सेम आहे, टी ट्रू असेल किंवा फॉल्स असेल तरच काय भेटेल तुम्हाला, टी भेटेल. आता इथे एक टी आहे, एक एफ आहे, म्हणजे काय असेल, एफ असेल. आता एफ आहे, टी आहे, म्हणजेच तुमचा एफ. दोघांची इथे एफ आहे, इथे पण एफ आहे. याची ट्रूथ व्हॅल्यू एफ, याची ट्रूथ व्हॅल्यू एफ, दोघांची ट्रूथ व्हॅल्यू सारखी आहे, म्हणजेच काय भेटणार आहे तुम्हाला, टी भेटणार आहे. बघा बाय कंडिशनल, जसं तुमचं कंडिशनलमध्ये काय होतं की टी इम्प्लाइज एफच काय होता, एफ होता, बाकी सर्व ट्रू होता.
मग इथे बघा काय आहे की बाय कंडिशनल स्टेटमेंट P डबल इम्प्लाइज Q इज ट्रू इफ ट्रूथ व्हॅल्यू ऑफ P अँड Q इज सेम. म्हणजे दोघांच्या ट्रूथ व्हॅल्यू P आणि Qच्या कशा असल्या पाहिजे सारख्या, त्या ट्रू असतील किंवा फॉल्स असतील. ठीक आहे, तरी पण काय भेटेल तुम्हाला, ट्रू भेटेल. ठीक आहे, जरी दोघं ट्रू असतील तर ट्रूच भेटेल, फॉल्स असतील तरीही तुम्हाला काय भेटणार आहे, ट्रूथ व्हॅल्यू T भेटणार आहे. ठीक आहे, जर एक ट्रू असेल एक F असेल फॉल्स असेल तर काय भेटणार आहे, फॉल्स. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं की बाय कंडिशनलसाठी कशा प्रकारे तुम्हाला ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायची आहे. दोघंही कसे असले पाहिजेत, सेम ट्रूथ व्हॅल्यू, एक तर ती T असेल किंवा F असेल. ठीक आहे, म्हणजे P T आहे, Qची पण ट्रूथ व्हॅल्यू T आहे तर काय भेटेल, Tच भेटेल. दोघांची ट्रूथ व्हॅल्यू F असेल म्हणजेच काय, फॉल्स असेल, तरीही तुमची P डबल इम्प्लाइज Qची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, T आहे. का तर दोघांची ट्रूथ व्हॅल्यू ती कधी असणार आहे, दोघांची ट्रूथ व्हॅल्यू सेम पाहिजे, ती फॉल्स असेल किंवा ट्रू असेल. लक्षात येते का, बघा काय ट्रू आहे. कधी आहे हे स्टेटमेंट, P डबल इम्प्लाइज Q ट्रू कधी आहे हे स्टेटमेंट, जर P आणि Q दोघंही कसे असले पाहिजे, सेम ट्रूथ व्हॅल्यूचे. ठीक आहे ना, हा T असेल तर हा पण Tच असला पाहिजे, हा फॉल्स असेल तर हा पण फॉल्स. मग काय भेटेल तुम्हाला, ट्रूथ व्हॅल्यू T भेटेल. ठीक आहे, हे होतं तुमचं बाय कंडिशनल स्टेटमेंट डबल इम्प्लिकेशनसाठी. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, चला आता पुढचं लॉजिकल कनेक्टिव्ह बघूया. शेवटचं लॉजिकल कनेक्टिव्ह आहे निगेशन ऑफ अ स्टेटमेंट. ठीक आहे, एखादं स्टेटमेंट आहे त्याचं निगेशन, म्हणजे आपण काय करत असतो सेंटेन्समध्ये निगेटिव्ह सेंटेन्स वगैरे पाहिलेलं आहे आतापर्यंत. परंतु मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये काय करायचं आपल्याला बघा, निगेशन ऑफ अ स्टेटमेंट, एखाद्या स्टेटमेंटचं निगेशन काय असतं आणि त्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू कशी असते ते आपल्याला बघायचे. बघा काय असतं निगेशन ऑफ अ स्टेटमेंट, लॉजिकमध्ये बघतोय आपण. फॉर एनी गिवन स्टेटमेंट P there is another statement which is defined to be true if P is false and false when P is true. ओके, बघा is called negation of P. बघा निगेशन ऑफ P म्हणजे काय, असं एखादं स्टेटमेंट आहे तुमचं गिवन स्टेटमेंट P, त्याच्यासाठी आपण काय केलं, देर इज अनदर स्टेटमेंट विच इज डिफाईन्ड टू बी ट्रू. ओके, दुसरं असं स्टेटमेंट आहे ते कधी ट्रू आहे ज्यावेळेस P कसा आहे, फॉल्स आहे, आणि ते फॉल्स आहे ज्यावेळेस P कसा आहे, ट्रू आहे. अशा वेळेस आपण काय म्हणतो त्याला, निगेशन ऑफ P असं त्या स्टेटमेंटला काय म्हणतो आपण, निगेशन ऑफ P. ठीक आहे, मग डिनोट कसं करतो त्याला बघा, निगेशन ऑफ P जर स्टेटमेंट असेल तर निगेशन ऑफ P आपण या अशानुसार डिनोट करणार, निगेशन ऑफ P असं डिनोट करणार. मग त्यासाठी आपल्याला ट्रूथ टेबल ड्रॉ करावं लागेल. ठीक आहे ना, बघा काही नसतं, निगेशन म्हणजे काय, एक P स्टेटमेंट आहे त्याचं निगेशन म्हणजे काय, जर P ट्रू असेल तर निगेशन काय असेल, फॉल्स असेल, आणि जर P फॉल्स असेल तर निगेशन काय असेल त्याचं, ट्रू असेल. ठीक आहे, मग बघा P साठी काय काय असतं पॉसिबिलिटी, एकतर स्टेटमेंट कसा असेल, ट्रू असेल किंवा फॉल्स असेल. जर हा ट्रू असेल तर निगेशन काय असेल त्याचं, फॉल्स. हा फॉल्स असेल तर निगेशन काय असेल, ट्रू. निगेशन म्हणजे काय, अपोजिट. ठीक आहे ना, बघा निगेशन म्हणजे काय, एखादं स्टेटमेंट P आहे त्याच्यासाठी आपण असं स्टेटमेंट डिफाईन करतोय की जे काय आहे, ट्रू आहे, की ज्या वेळेस P कसा आहे, फॉल्स, आणि ते फॉल्स आहे ज्यावेळेस P कसा आहे, ट्रू आहे, तर त्या स्टेटमेंटला आपण काय म्हणतो, निगेशन ऑफ P. ठीक आहे, मग ते असतं निगेशन P ने डिनोट करतो. त्याचा ट्रूथ टेबल जर ट्रू असेल तर F असेल तर T. ठीक आहे, अजून एक असं निगेशन ऑफ निगेशन P म्हणजेच काय, निगेशन ऑफ अ स्टेटमेंट काय असतं, अगेन अ स्टेटमेंट. म्हणजेच काय बघा, निगेशन ऑफ निगेशन P काय भेटते तुमच्याकडे, P असतो निगेशन ऑफ अ स्टेटमेंट इज स्टेटमेंट इटसेल्फ. बघा निगेशन ऑफ अ स्टेटमेंट इज अ स्टेटमेंट इटसेल्फ, म्हणजे निगेशन ऑफ निगेशन P काय भेटणार आहे तुम्हाला, Pच भेटणार आहे. ठीक आहे, हे होतं तुमचं शेवटचं लॉजिकल कनेक्टिव्ह, निगेशन ऑफ अ स्टेटमेंट. ठीक आहे, आता आपण एक्झरसाइजला स्टार्ट करूयात, एक्झरसाइज 1.1. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो एक्झरसाइज 1.1 स्टार्ट करूयात. बघा पहिला प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग आर स्टेटमेंट जस्टिफाय. ठीक आहे, स्टेटमेंट आहे किंवा नाही जस्टिफाय करायचं आहे. इन केस ऑफ अ स्टेटमेंट फाइंड इट्स ट्रूथ व्हॅल्यू. ठीक आहे, या स्टेट इट्स ट्रूथ व्हॅल्यू. काय करायचं आता पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला एक ते स्टेटमेंट आहे किंवा नाही जस्टिफाय करायचं, किंवा जर तो स्टेटमेंट असेल, जर दिलेलं गिवन सेंटेन्सचे काही स्टेटमेंट असेल तर आपण काय करणार, त्याची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करणार आहोत. ठीक आहे, बघा आता पहिला प्रश्न काय, आता कसं करावं लागेल आपल्याला, स्टेटमेंट अगोदर आपण बघणार, जे काही सेंटेन्स दिलेले आहे त्याच्यानुसार डिसाईड करणार ते स्टेटमेंट आहे किंवा नाही. ठीक आहे, बघा पहिलं जे काही तुमचा क्वेश्चन आहे, 5 + 4 = 13. ठीक आहे, तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये बघा सांगितलेले की एखादं स्टेटमेंट कधी असतं, ज्यावेळेस ते काय असेल,
डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असेल किंवा असर्टिव्ह सेंटेन्स असेल तरच ते काय असतं तुमचं स्टेटमेंट असतं. ठीक आहे, एखादं सेंटेन्स कोणतं ते डिक्लेरेटिव्ह असलं पाहिजे किंवा त्यालाच आपण असर्टिव्ह म्हणतो, तरच ते काय असतं तुमचं स्टेटमेंट असतं. त्याच्यानंतर जे तुमचे ऑर्डर्स असतात, रिक्वेस्ट किंवा इम्परेटिव्ह सेंटेन्स, बाकीचे जे काही इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स ते काय असतात तुमचे स्टेटमेंट असतात का? नाही, ते स्टेटमेंट नसतात. त्याच्यानंतर काही ओपन सेंटेन्सेस असतात, ते पण स्टेटमेंट नसतात. ठीक आहे, मग त्याच्यानुसार बघा आता 5 + 4 = 13 काहीतरी तुम्हाला याच्यामध्ये सांगते, म्हणजेच हे कसं आहे स्टेटमेंट आहे. मग आपण आन्सर कसं लिहिणार? इट इज अ स्टेटमेंट. ठीक आहे, इट इज अ स्टेटमेंट. हे तुमच्या कशावरून लक्षात आलं की स्टेटमेंट आहे असं? 5 + 4 = 13. ठीक आहे, काय आहे? एक डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे, काहीतरी ते सांगतंय. इट इज अ स्टेटमेंट, हे तुम्हाला लक्षात आलं, बरोबर आहे. मग आता बघा, स्टेटमेंट असेल तर काय सांगायचे तुम्हाला? ट्रूथ व्हॅल्यू सांगायची. मग याची ट्रूथ व्हॅल्यू काय असेल? इट इज अ स्टेटमेंट अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू. बरं, आता याची ट्रूथ व्हॅल्यू काय असेल? कसं कळणार आपल्याला की ट्रू आहे किंवा फॉल्स? बघा, 5 + 4 = काय दिले? 13 दिले, पण आपल्याला काय माहिती 5 + 4 काय असतो? 9 असतो. म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू काय असेल? इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज F. ठीक आहे ना, म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू काय असेल? F असेल. फॉल्स असेल. ठीक आहे, किंवा तुम्ही काय लिहू शकता? इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स. ओके, बघा काय कळलं? 5 + 4 = 13 दिलेला होता, ते काहीतरी असर्टिव्ह केलेलं आहे, म्हणजे ते तुमचं काय आहे? स्टेटमेंट आहे. ठीक आहे, पण ट्रूथ व्हॅल्यू काय आहे त्याची? फॉल्स. कारण 5 + 4 हे आपल्याला माहिती आहे की ते 9 असतं, म्हणजे हे स्टेटमेंट काय चुकीचं आहे, म्हणजेच त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय? फॉल्स आहे. ठीक आहे, बघा नंतर नेक्स्ट स्टेटमेंट x - 3 = 14. ठीक आहे, मग आता हे स्टेटमेंट सांगा बरं कसं असेल? x - 3 = 14 दिलेले, मग हे स्टेटमेंट आहे का? नाही, हे काय एक सेंटेन्स आहे, पण कसं सेंटेन्स आहे? इट इज अ ओपन सेंटेन्स. ठीक आहे, इट इज अन ओपन सेंटेन्स. हे काय आहे तुमचं? एक ओपन सेंटेन्स आहे. बरं, ओपन सेंटेन्स कशावरून आहे? इथे बघा, x - 3 = 14. मग जर मी एक्सच्या जागी काहीही व्हॅल्यू ठेवू शकतो, 14 येईल का? नाही. जर समजा मी इथे एक्सच्या जागी 17 ठेवला तर काय होईल? 17 - 3 म्हणजेच किती येईल? 14. म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू काय झाली? ती. आता मी जर 17 सोडून इथे काही जरी व्हॅल्यू ठेवली तर ते 14 येईल का? नाही. म्हणजे मला ट्रू व्हॅल्यू भेटते एका कंडिशनसाठी आणि बाकी कंडिशनसाठी काय भेटते? फॉल्स. म्हणजेच काय ते ओपन सेंटेन्स आहे. इट इज अन ओपन सेंटेन्स, हेन्स इट इज नॉट अ स्टेटमेंट. ठीक आहे, तेच आपल्याला सांगायचं होतं की ते स्टेटमेंट आहे किंवा नाही. ठीक आहे, इट इज अन ओपन सेंटेन्स अँड हेन्स इट इज नॉट अ स्टेटमेंट. ठीक आहे, बघा आता पुढचा थर्ड क्वेश्चन. क्लोज द डोअर काय आहे? ऑर्डर आहे. ऑर्डर आपली स्टेटमेंट असते का? नाही. म्हणजेच कसं लिहिणार आन्सर? इट इज ऑर्डर. इट इज अन ऑर्डर, हेन्स इट इज नॉट अ स्टेटमेंट. ठीक आहे, बघा सिंपल आहे. सिंपल 1 मार्क्स क्वेश्चन तुमचे 1 मार्क्ससाठी. कशा प्रकारे करायचे? काहीच नाही. क्लोज द डोअर आहे, आपल्याला माहिती आहे. ऑर्डर आहे आणि ऑर्डर स्टेटमेंट नसते. ठीक आहे, फक्त असर्टिव्ह सेंटेन्सेस तुमचं काय असतं? स्टेटमेंट असतं. ठीक आहे, बघा पुढचं आता. 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. आता हे स्टेटमेंट आहे का? ठीक आहे, काय सांगते? याच्यामधून काहीतरी तुम्हाला सांगते, बरोबर आहे ना? काहीतरी असर्ट करते किंवा डिक्लेअर करते. काय डिक्लेअर करते? की 0 हा काय आहे? एक कॉम्प्लेक्स नंबर आहे. म्हणजेच आपण काय लिहिणार? इट इज अ स्टेटमेंट. ठीक आहे, मग हे काय आहे तुमचं? स्टेटमेंट आहे. अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू. आता याची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला फाइंड करावं लागेल. ट्रूथ व्हॅल्यू इज, मग याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे? बघा, 0 हा कॉम्प्लेक्स नंबर असतो का? बघा, चला कमेंटमध्ये सांगा की 0 हा कॉम्प्लेक्स नंबर असतो का? कसं लिहितो बरं आपण 0ला? किंवा एखादा कॉम्प्लेक्स नंबर कोणताही, किंवा लक्षात काय ठेवायचं बघा, की कोणताही रिअल नंबर हा काय असतो? एक कॉम्प्लेक्स नंबर असतो. ठीक आहे, कारण रिअल नंबरचा सेट काय असतो? सबसेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. ठीक आहे ना, रिअल नंबरचा सेट काय असतो तुमचा? सबसेट असतो कॉम्प्लेक्स नंबरच्या सेटचा. ठीक आहे ना, म्हणजेच काय तुम्ही कसं लिहू शकता? एखादा जर नंबर तुमच्याकडे, ह्या 0लाच आपण कसं लिहू शकतो? 0 + 0 आहे. किंवा एखादा नंबर आहे आपल्याकडे A
त्यालाच आपण कसं लिहू शकतो, a प्लस 0i, म्हणजेच हा काय आहे, म्हणजे प्रत्येक रिअल नंबर काय असतो, कॉम्प्लेक्स नंबर असतो. 0 पण काय रिअल आहे, म्हणजे हे काय आहे, याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, ट्रू आहे, म्हणजेच काय आहे, टी आहे. ठीक आहे ना. आलं का लक्षात. बघा प्रत्येक जो काय तुमचा रिअल नंबरचा सेट असतो कॅपिटल आर, हा काय असतो, सबसेट असतो कॉम्प्लेक्स नंबरच्या सेटचा. ठीक आहे ना. ठीक आहे. मग त्यामुळे काय होईल, आणि अशा प्रकारे कॉम्प्लेक्स नंबर कसे असतात, ए प्लस आय बी किंवा बी आय या फॉर्ममध्ये. मग हा जो काही बी रिअल असतो त्याला आपण 0 घेऊ शकतो, म्हणजे 0 प्लस 0 आय लिहू शकतो. म्हणजेच तुम्हाला काय भेटेल की 0 हा काय आहे, कॉम्प्लेक्स नंबर आहे, म्हणून ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, ट्रू आहे. ठीक आहे. आता पुढचं बघा, 5th क्वेश्चन. प्लीज गेट मी ब्रेकफास्ट. काय आहे हे, रिक्वेस्ट आहे. प्लीज गेट मी ब्रेकफास्ट. आणि रिक्वेस्ट स्टेटमेंट असतं का, नाही. रिक्वेस्ट काय असतं, स्टेटमेंट असतं का, नाही. इट इज नॉट अ स्टेटमेंट. ठीक आहे. इट इज रिक्वेस्ट, इट इज रिक्वेस्ट, इट इज अन रिक्वेस्ट, इट इज अ रिक्वेस्ट. ठीक आहे. हे काय आहे, रिक्वेस्ट आहे. हेन्स इट इज नॉट अ स्टेटमेंट, हेन्स इट इज नॉट अ स्टेटमेंट. ठीक आहे. रिक्वेस्ट असल्यामुळे हे स्टेटमेंट असेल का, नाही. ठीक आहे. बघा आता पुढचा क्वेश्चन बघा, 7th क्वेश्चन. कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आर सिमिलर. ठीक आहे. आता या स्टेटमेंटमधून काय केलं, तुम्हाला काहीतरी सांगितलं आहे की काय सांगितलंय, जे काही कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स असतात ते कसे असतात, सिमिलर असतात. म्हणजे हे काय आहे, तुमचं स्टेटमेंट आहे. याच्यावरून तुम्हाला लक्षात येतं की स्टेटमेंट कोणते सेंटेन्सेस स्टेटमेंट असतात, असर्टिव्ह किंवा डिक्लेरेटिव्ह आपण म्हणतो त्याला. म्हणजे त्या स्टेटमेंटमधून तुम्हाला काहीतरी डिक्लेअर केलेलं असतं, काहीतरी असर्ट केलेलं असतं. काय सांगितलं याच्यातून की कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स काय आहेत, सिमिलर असतात असं सांगितलेलं आहे. मग हा स्टेटमेंट आहे. मग आपल्याला याची काय करावं लागेल, ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करावी लागेल. काय असेल याची ट्रूथ व्हॅल्यू, एक तर ट्रू असेल किंवा फॉल्स असेल ते आपल्याला शोधावी लागेल. ठीक आहे. हे रफ करून घेऊया. चला, कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. बरं, कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स म्हणजे काय असतं आणि सिमिलर म्हणजे काय असतं हे आपल्याला त्यासाठी माहीत असणं आवश्यक आहे. ठीक आहे. आधी काय करणार, इट इज अ स्टेटमेंट. ठीक आहे. आता एवढ्यावरून काय लक्षात आलं की हे काय आहे, स्टेटमेंट आहे. अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू, ट्रूथ व्हॅल्यू. ठीक आहे. मग याची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे, व्हॅल्यू इज. ठीक आहे. मग आपण काय करूयात, चेक करूयात की ट्रू आहे किंवा फॉल्स. बरं, कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स कशाला म्हणतो आणि सिमिलर ट्रायंगल्स कशाला म्हणतो आपण. कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स म्हणजे काय असतात, समजा आपल्याकडे एखादा ट्रायंगल आहे, ABC नावाचा ट्रायंगल आहे हा, आणि एखादा दुसरा ट्रायंगल आहे ॲज इट इज, याला आपण म्हणूयात PQR. ठीक आहे ना. असे जर दोन ट्रायंगल्स असतील, ठीक आहे, हे दोन ट्रायंगल्स आहेत ABC आणि PQR. हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट असण्यासाठी यांच्या प्रत्येक बाजू, ठीक आहे ना, ईच साइड ज्या कॉन्ग्रुएंट साइड आहेत, ही साइड, ह्या तिन्ही साइड्स कशा असल्या पाहिजे, म्हणजे ही साइड आणि ही साइड बरोबर तिन्ही साइड इक्वल असल्या पाहिजे, साइड्स इक्वल असल्या पाहिजेत. सोबतच तुमचे जे काही अँगल्स असणार आहेत, हे अँगल्स पण कसे पाहिजेत, सेम अँगल्स हवेत. ठीक आहे ना. कॉन्ग्रुएंट असण्यासाठी तिन्ही साइड्स इक्वल पाहिजेत. म्हणजे ही साइड जेवढी आहे तेवढीच ही पण साइड असली पाहिजे. ही साइड आणि ही साइड म्हणजे ज्या काही तुमच्या कॉन्ग्रुएंट साइड आहेत त्यांची लेंथ सारखी असली पाहिजे. सोबत तुमचे अँगल्स पण काय पाहिजेत, इक्वल अँगल्स पाहिजेत सर्वच. ठीक आहे ना. हे झालं तुमचं कॉन्ग्रुएंटसाठी. मग सिमिलरसाठी काय असतं, आता याची ट्रूथ व्हॅल्यू कशी समजणार, त्यासाठी आपल्याला कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स माहीत पाहिजे. आणि सिमिलर ट्रायंगल्स म्हणजे सिमिलर ट्रायंगल्समध्ये काय असतं, समजा एखादा ट्रायंगल आहे ABC असाच, ठीक आहे, आणि दुसरा एखादा ट्रायंगल आहे PQR. हा ABC आहे आणि हा काय आहे तुमचा PQR. ठीक आहे. या सिमिलर ट्रायंगल्समध्ये जे काही अँगल्स असतात तुमचे, हे काय असतात बघा, सारखे अँगल्स असतील. जर ABCचा हा अँगल B अँगल जो काही आहे तो कसा असला पाहिजे, Q सारखा असला पाहिजे. हा C, हा R आणि हा A आणि P हे दोन्ही जे अँगल्स असतील कसे असतील, हे अँगल्स सारखे असतील म्हणजे इक्वल असतील. यांचे जे करस्पॉन्डिंग अँगल्स असतात ते कसे असतात, इक्वल असतात. परंतु लेंथ, साईडची लेंथ कशी असते, डिफरंट असते. त्याला आपण सिमिलर ट्रायंगल्स म्हणतो. मग बघा, सिमिलरमध्ये काय असेल, अँगल सारखे असले पाहिजे. सिमिलर असण्यासाठी काय कंडिशन आहे की अँगल्स सारखे असले पाहिजेत. लेंथची कंडिशन नाही, इक्वल असेल किंवा
जास्तही असू शकते, कमी जास्त लेंथ असेल, ठीक आहे, इक्वल लेंथ असणार नाही, फक्त अँगलची कंडिशन आहे. मग कॉन्ग्रंटमध्ये बघा अँगलही आहेत आणि सोबत साईड लेंथ पण सारखी आहे. म्हणजेच कॉन्ग्रंट जे काही ट्रायंगल्स असतील त्याला आपण सिमिलर म्हणू शकतो, कारण सिमिलरची कंडिशन काय फक्त की करस्पॉन्डिंग अँगल्स इक्वल असले पाहिजेत. म्हणजे कॉन्ग्रंट असेल तर ते सिमिलर असतीलच, कारण कॉन्ग्रंटमध्ये साईडची पण एक्स्ट्राची कंडिशन आहे की साईड पण इक्वल असल्या पाहिजेत. इथे गरज नाही सिमिलरमध्ये. म्हणजे त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे, ट्रू असणार आहे. ठीक आहे, बघा लक्षात येते का, कॉन्ग्रंट ट्रायंगल्स म्हणजे काय, करस्पॉन्डिंग अँगल आणि करस्पॉन्डिंग ज्या काही साईड आहेत ते इक्वल असले पाहिजेत, त्याला कॉन्ग्रंट म्हणतो. आणि करस्पॉन्डिंग अँगल इक्वल असतील तर काय म्हणणार त्याला आपण, सिमिलर ट्रायंगल्स. ठीक आहे ना. मग ही कॉन्ग्रंट ट्रायंगल्समध्ये तर अँगल आहेतच, म्हणजे ती सिमिलरची कंडिशन ऑलरेडी सॅटिस्फाय करताय. सिमिलरमध्ये लेंथचं काही बंधन नाही आहे, लेंथ कशी असू शकते त्यांची करस्पॉन्डिंग साईडची कमी जास्त म्हणजे असू शकते. ठीक आहे ना, त्याला आपण काय म्हणतो, सिमिलर ट्रायंगल्स. म्हणजेच याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, ट्रू आहे, टी आहे. म्हणजेच काय, कॉन्ग्रंट ट्रायंगल्स आर सिमिलर. ठीक आहे. बघा आता पुढचा 7वा प्रश्न आहे, एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू एक्स आहे का स्टेटमेंट, काय आहे हे, इट इज ॲन ओपन सेंटेन्स. इट इज ॲन ओपन सेंटेन्स. हे काय आहे तुमचं, ओपन सेंटेन्स आहे. ठीक आहे, कशावरून ओपन सेंटेन्स आहे बघा, एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू एक्स दिला आहे. जर मी एक्सच्या जागी 1 घेतला किंवा पॉझिटिव्ह इंटिजर्स घेतले, कोणताही नॅचरल नंबर घ्या, कोणताही पॉझिटिव्ह रिअल नंबर्स घ्या, एक्सच्या जागी 1 घेतला तर काय भेटेल, 1 स्क्वेअर इज इक्वल्स टू 1. जर मी एक्सच्या जागी -1 घेतला तर काय होईल, -1चा स्क्वेअर 1 इज इक्वल्स टू -1. हे ट्रू आहे का, नाही. म्हणजे एकदा ट्रू भेटतोय, एकदा काय भेटतोय, फॉल्स. म्हणजेच काय आहे तुमचं हे, इट इज ॲन ओपन सेंटेन्स, हेन्स इट इज नॉट अ स्टेटमेंट. हेन्स इट इज नॉट अ स्टेटमेंट. ठीक आहे, हे काय आहे तुमचं, स्टेटमेंट नाही आहे हे. बघा ओपन सेंटेन्स आहे आणि हेन्स इट इज नॉट अ स्टेटमेंट. ठीक आहे, 7 क्वेश्चन झालेले आहेत. पुढचे क्वेश्चन आता आपण बघूयात. चला सीधी नेक्स्ट क्वेश्चन, 8th क्वेश्चन आहे बघा, अ क्वाड्रॅटिक इक्वेशन कॅन नॉट हॅव मोर दॅन 2 रूट्स. ठीक आहे, बघा काय सांगते, क्वाड्रॅटिक इक्वेशन कॅन नॉट हॅव मोर दॅन 2 रूट्स. म्हणजे हे स्टेटमेंट आहे का, काहीतरी असर्टिव्ह केले, काहीतरी तुम्हाला याच्यातून सांगितले, म्हणजे हे स्टेटमेंट आहे. मग आपण लिहू शकतो इट इज अ स्टेटमेंट. इट इज अ स्टेटमेंट, हे स्टेटमेंट आहे. अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू, मग आपण याची काय करणार, ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करणार आहोत. ठीक आहे, ट्रूथ व्हॅल्यू इज. ठीक आहे, बघा काय कळलं आपल्याला की हे स्टेटमेंट आहे. कशावरून कळलं की क्वाड्रॅटिक इक्वेशन कॅन नॉट हॅव मोर दॅन 2 रूट्स. काय सांगते की क्वाड्रॅटिक इक्वेशनला 2 पेक्षा जास्त रूट्स असू शकत नाहीत. मग हे स्टेटमेंट आहे, बरोबर आहे, असर्टिव्ह सेंटेन्स आहे, म्हणजेच काय आहे, स्टेटमेंट आहे. मग याची ट्रूथ व्हॅल्यू काय असेल, बघा आपल्याला काय माहिती की क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं असतं, क्वाड्रॅटिक इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल्स टू 0. ठीक आहे, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन असतं. येथे हायेस्ट डिग्री काय असते, क्वाड्रॅटिक म्हणजे काय, डिग्री काय असते इक्वेशनची, 2 असती. म्हणजेच काय असणार आहे, याचे जास्तीत जास्त रूट्स किती भेटणार आहेत, एक्सच्या 2 रूट्स भेटतात आपल्याला. ठीक आहे ना, एक्सचे इथे आपल्याला जास्तीत जास्त काय 2 रूट्स भेटतात हे आपल्याला माहिती. ठीक आहे ना, 2 रूट्स म्हणजेच काय, मोर दॅन 2 रूट्स. म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशनची डिग्री जर 2 आहे तर त्याचे रूट्स 2 पेक्षा जास्त असतील का, नाही. म्हणजेच ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, ट्रू आहे. ठीक आहे ना, इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी. बघा आता पुढचा प्रश्न, डू यू लाईक मॅथमॅटिक्स. काय आहे आता हे, डू यू लाईक मॅथमॅटिक्स. सेंटेन्स कोणतं आहे, इंटरोगेटिव्ह. आणि इंटरोगेटिव्ह सेंटेन्स स्टेटमेंट असतं का, नसतं. ठीक आहे, मग इट इज अ इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. इट इज ॲन इंटरोगेटिव्ह स्टेटमेंट, सॉरी सेंटेन्स, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. ठीक आहे, हे काय आहे तुमचं, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे. हेन्स इट इज नॉट अ स्टेटमेंट. हेन्स इट इज नॉट अ स्टेटमेंट. ठीक आहे, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणजेच हे स्टेटमेंट नाही. ठीक आहे, सोपं आहे. पुढचं बघा, द सन सेट्स इन द वेस्ट. काय सांगितलं की सन हा पश्चिमेला मावळतो. म्हणजेच काय आहे, हे स्टेटमेंट आहे. इट इज अ स्टेटमेंट, काहीतरी सांगितलेलं आहे की हे काय स्टेटमेंट आहे. पर मग याची ट्रूथ व्हॅल्यू काय असेल की सूर्य पश्चिमेला मावळतो, म्हणजेच काय ट्रू आहे, हे आपल्याला माहिती आहे. म्हणजेच काय बघा, अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू, इट्स ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे, व्हॅल्यू इज ट्रू, म्हणजेच टी. ठीक आहे, इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी. बघा नेक्स्ट आहे 9वा क्वेश्चन आहे, 9th क्वेश्चन, ऑल रिअल नंबर्स आर होल नंबर्स. ठीक आहे, बरं बघा आता हा क्वेश्चन
स्टेटमेंट आहे का पहिली गोष्ट, ऑल रिअल नंबर्स आर होल नंबर्स सांगितलेले काहीतरी, मग काय लिहिणार, इट इज अ स्टेटमेंट. ठीक आहे, स्टेटमेंट आहे. अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू, इट्स ट्रूथ व्हॅल्यू. बरं, ट्रूथ व्हॅल्यू काय, ट्रूथ व्हॅल्यू काय असल्याची ट्रूथ व्हॅल्यू बघा, ऑल रिअल नंबर्स आर होल नंबर्स. काय सांगते की जेवढे काही रिअल नंबर्स आहेत ते काय आहेत तुमचे होल नंबर्स आहेत. हे चुकीचे, आपल्याला माहिती की होल नंबर्स कसे असतात, डब्ल्यू कसे असतात, 0 1 2 3 अँड सो ऑन. हे काय झाले तुमचे होल नंबर्स. रिअल नंबरमध्ये काय काय असतं, हे नंबर तर असतातच, सोबत काय असतं तुमचा रिअल नंबरमध्ये, रॅशनल युनियन इरॅशनल नंबर्स. ठीक आहे ना, रिअल नंबरमध्ये तुमचा 0.1 0.2 1.1 सर्वच ऑल नंबर्स इन्क्लूड असतात. ठीक आहे, मग ह्या ते सर्व हे जे काही नंबर आहेत हे होल नंबरमध्ये येतील का, नाही. ऑल होल नंबर्स आर रिअल नंबर्स. असं जर असेल स्टेटमेंट की ऑल होल नंबर्स आर रिअल नंबर्स, तर ते काय असलं असतं ट्रू. परंतु सर्व रिअल नंबर्स होल नंबर असतील का, नाही. म्हणजे ह्याचं काय आहे, ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स. ठीक आहे ना, ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स. ठीक आहे, ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स. ओके, इथे इझिली हा ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स. का बरं, कारण रिअल नंबर्समध्ये सर्व रिअल नंबर होल नंबरमध्ये जातील का, नाही. होल नंबर काय असेल तुमचा 0 1 2 3 अँड सो ऑन पर्यंत, 1 2 3 हेच तुमचे रिअल होल नंबर्स असतात. रिअलमध्ये तुमचे सर्वच रॅशनल येतात, इरॅशनल येतात, जे की तुमचे होल नंबरमध्ये नसतात. ठीक आहे ना, त्याच्यामुळे याची स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय, फॉल्स आहे, एफ. ठीक आहे, जर उलटं इथे स्टेटमेंट विचारलं असतं की ऑल होल नंबर्स आर रिअल नंबर्स, तर ते काय असलं असतं तुमची स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू असली असती. ठीक आहे, आता पुढचा बघा, कॅन यू स्पीक इन मराठी. परत काय, इंटरोगेटिव्ह. इट इज ॲन इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. ठीक आहे ना, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. ठीक आहे, इट इज ॲन इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, हेन्स इट इज नॉट अ स्टेटमेंट. हेन्स इट इज नॉट अ स्टेटमेंट. ठीक आहे, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स स्टेटमेंट असतं का, नसतं स्टेटमेंट. ओके, बघा आता पुढचा बघा, 13th क्वेश्चन आहे, x² - 6x - 7 इज इक्वल्स टू 0 वेन x इज इक्वल्स टू 7. काय सांगते की हे इक्वेशन x² - 6x - 7 इज इक्वल्स टू 0 आहे कधी, x इज इक्वल्स टू 7 असल्यानंतर. हे काहीतरी सांगते, म्हणजे हे स्टेटमेंट आहे. मग याची ट्रूथ व्हॅल्यू काय, कशी चेक करणार, एक्सच्या जागी काय ठेवा, 7 ठेवून बघा. बघा 7 जर ठेवा काय होईल, 7² 49, 6 × 7 -42. ठीक आहे, -6 × 7 काय होईल, -42, -7 -49, म्हणजे 49 - 49 काय येणार आहे, 0. म्हणजे हे स्टेटमेंट आहे आणि याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, ट्रू. मग कसं लिहिणार, इट इज अ स्टेटमेंट, इट इज अ स्टेटमेंट. ठीक आहे, हे स्टेटमेंट आहे. अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू, अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू. ठीक आहे ना, ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू, कॅपिटल टी. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा आता, द सम ऑफ क्यूब रूट्स ऑफ युनिटी इज 0. ठीक आहे, हे क्वेश्चन थोडं सॉल्व करूया, हे रफ करून घेऊ अगोदर. ओके, बघा काय आहे, 14th क्वेश्चन, सम ऑफ क्यूब रूट्स ऑफ युनिटी इज 0. ठीक आहे, स्टेटमेंट आहे. काय सांगितलेलं आहे की सम ऑफ क्यूब रूट्स ऑफ युनिटी काय असतं, 0 असतं. बरं, म्हणजे काय, इट इज अ स्टेटमेंट. ओके, इट इज अ स्टेटमेंट. काय करायचं आपल्याला, याची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायची. अगोदर काय करावं लागेल, स्टेटमेंट आहे किंवा नाही चेक केलं का. सम ऑफ काय सांगितलं आहे की क्यूब रूट्स ऑफ युनिटीची सम जी आहे ती काय असते, 0 असते. ठीक आहे, मग इट इज अ स्टेटमेंट, हे काय आहे तुमचं स्टेटमेंट आहे. बरं, याची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायची. मग काय करावं लागेल आपल्याला, क्यूब रूट जे आहेत सम ऑफ क्यूब रूट्स ऑफ युनिटी त्याचं ॲडिशन करावं लागेल. मगच आपल्याला काय भेटेल ते चेक करा. जर 0 असेल तर आपण काय म्हणणार, याची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू आहे. बरं, काय असतं आपल्याकडे, क्यूब रूट ऑफ युनिटी म्हणजे काय असतं, ओमेगा काय असतं, क्यूब रूट ऑफ -1. ठीक आहे ना, ओमेगा काय असतं, क्यूब रूट ऑफ युनिटी 1. ओके, ओमेगा काय असतं, क्यूब रूट ऑफ 1 असतं. म्हणजेच काय असतं, ओमेगा क्यूब काय असतो, 1 असतो. यालाच काय लिहू शकतो, ओमेगा क्यूब -1 इज इक्वल्स टू 0. ठीक आहे, ओमेगा क्यूब -1 इज इक्वल्स टू 0 आहे. याच्याच ठिकाणी आपण काय करू शकतो, a क्यूब - b क्यूबचा फॉर्म्युला वापरू शकतो. बघा, यालाच असं लिहू शकतो का, ओमेगा क्यूब -1 क्यूब. बरोबर आहे ना, ओमेगा म्हणजे काय तुमचा सम ऑफ क्यूब रूट्स ऑफ युनिटी फाइंड करायचे.
क्यूब रूट ऑफ युनिटी म्हणजे काय? युनिटी म्हणजे 1. ठीक आहे ना, म्हणजे क्यूब रूट कशाचं? युनिटी. हे काय असतं? क्यूब रूट ऑफ 1. ओमेगा इज इक्वल्स टू क्यूब रूट ऑफ 1. म्हणजे जर क्यूब केला तर काय होईल? ओमेगा क्यूब इज इक्वल्स टू 1 भेटेल. ओमेगा क्यूब मायनस 1 काय झालं? 0. मग ओमेगा क्यूब मायनस 1 त्याला काय करू शकतो आपण? 1 क्यूब लिहू शकतो. म्हणजे आपल्याला हा फॉर्म्युला वापरता येईल. काय असतो? ए मायनस बी इंटू ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे ना, हा फॉर्म्युला काय? ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला. तिथे हे ठेवा. बघा काय येईल? ओमेगा क्यूब मायनस 1 क्यूब म्हणजे काय येईल? ओमेगा मायनस 1. ठीक आहे ना, इंटू ओमेगा स्क्वेअर प्लस ए बी म्हणजे काय होईल तुमचा? ओमेगा प्लस बी स्क्वेअर म्हणजे काय असेल? 1. बी म्हणजे काय तुमचा इथे? 1 आहे ना. ठीक आहे, म्हणजेच हा काय असेल तुमचा? इक्वल टू 0 आहे. याला पण इक्वल टू काय करा? 0. ठीक आहे, म्हणजेच काय भेटेल? ओमेगा मायनस 1 इज इक्वल्स टू 0 और ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 इज इक्वल्स टू 0. मग याच्यावरून तुम्हाला ओमेगाची व्हॅल्यू काय भेटते? इथे 1. मग याच्यासाठी काय करावं लागतील तुम्हाला? ओमेगाच्या 2 व्हॅल्यूज फाइंड करावं लागतील. कशावरून फाइंड करणार आपण याच्या व्हॅल्यूज? हे काय आहे तुमचं? क्वाड्रॅटिक इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल्स टू 0. ठीक आहे ना, रूट्स काय असतात? मायनस बी प्लस ऑर मायनस अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. ठीक आहे ना, याच्यानुसार काय करणार आपण? रूट्स फाइंड करणार आहे. इक्वेशन कशामध्ये आहे? ओमेगामध्ये आहे. म्हणजेच काय व्हॅल्यू असतील बघा? मायनस बी म्हणजेच काय असेल? 1 मायनस 1 प्लस ऑर मायनस अंडर रूट मायनस 1 स्क्वेअर म्हणजेच 1 मायनस 4ac म्हणजे 1च मायनस 4 राहील. आणि डिनॉमिनेटरमध्ये तुमचा काय येणार आहे? 2a. ए काय आहे? परत 1. ठीक आहे ना, ए बी सी बघा, A1 आहे, बी पण 1 आणि सी पण 1 आहे. ठीक आहे, म्हणजेच काय येईल बघा? हे मायनस 1 प्लस ऑर मायनस अंडर रूटमध्ये काय असेल? मायनस 3 अपॉन 2. यालाच कसं लिहू शकतो बघा? मायनस 1 प्लस ऑर मायनस अंडर रूट 3 इंटू आय. कारण मायनस अंडर रूट ऑफ मायनस 1 काय असतं? आय असतो आपल्याकडे. ठीक आहे ना, म्हणजे हा काय झाला तुमच्याकडे? मायनस 1 प्लस ऑर मायनस अंडर रूट ऑफ 3i अपॉन 2. हे काय झाले? 2 तुमचे रूट्स झाले. मग आता याचा आपण काय करूयात? ॲडिशन घेऊयात. बघा, एक रूट काय तुमचा? ओमेगा इज इक्वल्स टू 1 आहे आणि हे 2 रूट्स आहेत. ठीक आहे, यांचं ॲडिशन घेऊयात. इथेच करूयात. आता जागा कमी थोडीशी. प्लस दुसरा रूट काय असणार आहे तुमचा? मायनस असणार आहे. मायनस 1 मायनस रूट 3i अपॉन 2 प्लस 1. ठीक आहे ना, बघू आता काय येतं याचं? 0 येते का नाही आपल्याला चेक करायचे. बघा, हा प्लस 3 रूट 3 इथे काय? मायनस रूट 3 आहे, म्हणजेच कॅन्सल होईल. म्हणजे इथं राहील मायनस 1 अपॉन 2 आणि इथे काय राहिला तुमचा? मायनस 1 अपॉन 2 प्लस 1. म्हणजेच काय झालं बघा? मायनस 1 प्लस 1 0. ठीक आहे, म्हणजेच काय ते तुमचं? जर ॲडिशन केली कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटीच्या सम, म्हणजेच काय? सम ऑफ क्यूब रूट्स ऑफ युनिटी, त्याचे जे काय रूट्स आहेत तिन्ही रूट्सची ॲडिशन केली तर काय भेटते? 0. म्हणजेच याचं काय असणार आहे? इट इज अ स्टेटमेंट आणि ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे? टी किंवा ट्रू. ठीक आहे ना, बघा कशा प्रकारे आपण सॉल्व्ह केले. तर याची जी काही ट्रूथ व्हॅल्यू आहे ती काय आहे? टी आहे, ट्रू आहे. जर आपण फक्त लक्षात ठेवायचं की ओमेगा इज इक्वल्स टू कसं? क्यूब रूट ऑफ 1 म्हणजेच ओमेगा क्यूब इज इक्वल्स टू 1. ठीक आहे, तुमच्या लक्षात आलं असेल. 0 येतं म्हणजेच ते काय आहे? ट्रू आहे. पुढचा बघा, आता शेवटचा क्वेश्चन आहे 15वा क्वेश्चन, 15th क्वेश्चन. इट रेन्स हेविली. काय सांगितलं? इट रेन्स हेविली म्हणजेच कसं आहे? तुमचे कंडिशनल स्टेटमेंट आहे थोडंसं. ठीक आहे, इट रेन्स हेविली. इट इज नॉट अ स्टेटमेंट. आता हे कोणतं स्टेटमेंट आहे? इट इज नॉट अ स्टेटमेंट. ओपन सेंटेन्स आहे ना. ठीक आहे, इट इज अ ओपन सेंटेन्स. इट इज ॲन ओपन सेंटेन्स. हे काय आहे? ओपन सेंटेन्स आहे. इट रेन्स हेविली सांगू शकतो का? आता समजा इट रेन्स हेविली आपण कधी ट्रू असेल? जर खरोखरच पाऊस पडत असेल हेविली तर आपण काय म्हणू शकतो की इट रेन्स हेविली आहे. काय झालं वाक्य? ट्रू झालं. जर समजा दुपारी तुम्ही बोलता की इट रेन्स हेविली आणि ऊन कडक पडलेले, ते काय असेल त्यावेळेस? त्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय असेल? फॉल्स असेल. मग काय होतं? एकदा ट्रू भेटतोय, एकदा फॉल्स. म्हणजे कंडिशनवर डिपेंड करेल. जर खरोखरच पाऊस पडत असेल तर स्टेटमेंट काय आहे? ट्रू आहे. आणि पाऊस पडत नाही आहे तरी हे स्टेटमेंट आपण करतोय तर कसं असेल? ते फॉल्स असेल. मग ट्रू आणि फॉल्स स्टेटमेंटचं असं कधी होईल का की एखादं स्टेटमेंट आहे ज्याची ट्रूथ व्हॅल्यू टी किंवा एफ आहे, असं होईल का? नाही. एकतर टी असेल किंवा एफ असेल, दोन्ही असणार नाही. ठीक आहे, मग इट इज ॲन ओपन सेंटेन्स. हेन्स इट इज नॉट अ स्टेटमेंट. हेन्स इट इज नॉट अ स्टेटमेंट. म्हणूनच हे काय आहे? स्टेटमेंट नाही आहे. ठीक आहे, बघा शेवटचा प्रश्न होता
या क्वेश्चनमध्ये आपल्याला काय काय करायचं होतं की दिलेले जे काही सेंटेन्सेस आहेत ते स्टेटमेंट आहेत किंवा नाही, जर स्टेटमेंट असतील तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायची होती. ठीक आहे. बरं, कशावरून आपण फाइंड करत असतो ट्रूथ व्हॅल्यू? ते स्टेटमेंट ट्रू आहे किंवा नाही याच्यावरून. किंवा एखादं सेंटेन्स ट्रूथ स्टेटमेंट आहे हे कशावरून कळतं? जर ते सेंटेन्स असर्टिव्ह किंवा डिक्लेरेटिव्ह असेल तरच ते काय असतं, तुमचं स्टेटमेंट असतं. किंवा जर एखादं स्टेटमेंट अदरवाईजमध्ये इंट्रोगेटिव्ह असेल, ऑर्डर असेल, रिक्वेस्ट असेल तर ते स्टेटमेंट नसतं. किंवा अशा प्रकारचे काही स्टेटमेंट असतील जे कशा असतील, ओपन सेंटेन्सेस असतील, हे काय असतील ओपन सेंटेन्सेस, ते पण स्टेटमेंट नसतात. ठीक आहे. इथे तुमची एक्झरसाइज 1.1 मधला पहिला क्वेश्चन, ज्यामध्ये एक मार्क्ससाठी जे क्वेश्चन होते ते क्वेश्चन नंबर फर्स्ट आपण कंप्लीट केलेला आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जे काही तुमचे मित्र असतील त्या सर्वांना याचा फायदा होऊ द्या. जे काही आता सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचवा की आम्ही तुमच्यासाठी 2021-22 या वर्षाकरिता जे इयत्ता 10वी आणि 12वीचे विद्यार्थी आहेत त्यांच्याकरिता नवीन बॅच स्टार्ट केलेली आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.